नमस्कार. तृतीयः गद्यपाठः प्रजापालनार्थं राजकर्तव्यानि सेतुबंधनविषयकाणि कर्तव्यानि. आता ही राजाची कर्तव्य आहे ती सेतू म्हणजे धरणे किंवा पाटबंधारे बांधणे या विषयीची कर्तव्ये. म्हणजे पहा, अर्थव्यवस्थेमध्ये पाण्याची उपलब्धता करून देणे हे किती आवश्यक आहे हे कौटिल्याने इथे जाणून राजाला ती कर्तव्य बंधनकारक केली आहे. सहोदकम आहार्योदकम वा सेतुं बंधये. ज्या ठिकाणी बारमाही पाणी असतं, सहोदकम म्हणजे वर्षभर तिथे पाणी आहे, किंवा आहार्योदकम की जेव्हा आजूबाजूने पाणी गोळा होऊन येतं म्हणजे पावसाळ्यामध्ये उदाहरणार्थ, असे जिथे झरे असतात, नाले असतात किंवा नद्या असतात, म्हणजे एक तर त्यांना वर्षभर पाणी असेल किंवा त्यांना पावसाळ्यात आजूबाजूच्या क्षेत्रातून येणारं पाणी मिळत असेल, तेव्हा अशा ठिकाणी सेतू बंधये बंधारे बांधावे. म्हणजे त्या पाण्याची पातळी चांगली राहते, त्याच्या आसपास असलेल्या विहिरींमध्ये सुद्धा पाण्याची पातळी चांगली राहते आणि ते पाणी उन्हाळ्याच्या वेळी सुद्धा वापरता येतं. कृषी म्हणजे शेतीसाठी ते पाणी वापरता येतं आणि म्हणून ठिकठिकाणी अशा प्रकारे पाझर तलाव, बंधारे, धरणी बांधली जावी. बंधये अन्येषां वा बध्नतां भूमी मार्ग वृक्षोपकरणानुग्रहं कुर्यात् पुण्यस्थानारामाणां च. जर इतर कोणी लोक अशा प्रकारे बंधारा किंवा पाझर तलाव किंवा धरण बांधत असतील तर त्यांना भूमी म्हणजे जमीन, मार्ग म्हणजे वाट, वृक्ष म्हणजे जे लाकडी फळ्या वगैरे आवश्यक असतात बांधकामासाठी, या सगळ्या किंवा उपकरणं, बांधकामाची इतर सामग्री, उपकरणं, यंत्रसामग्री हे सर्व मदत म्हणून द्यावे. अनुग्रहम कुर्यात. केवळ त्यांनाच नव्हे तर जे लोक पुण्यस्थान बांधत आहेत, म्हणजे मंदिर, तीर्थक्षेत्र किंवा नदीला एखादा घाट बांधत आहेत, अशी स्थाने जे निर्माण करत आहेत, किंवा आराम म्हणजे बगीचे, बागा, उपवने किंवा देवराई यांचे जे निर्माण करत आहेत, अशा लोकांना सुद्धा अशा प्रकारे भूमी, मार्ग, वृक्ष, उपकरण देऊन त्यांना मदत करावी. म्हणजे स्वतः सुद्धा बांधावे आणि जे लोक बांधत आहेत त्यांना सुद्धा मदत करावी. अशा प्रकारे आपल्या राज्यामध्ये पाण्याची व्यवस्था, पाण्याचे नियोजन चांगले होईल, तसेच तीर्थक्षेत्रे निर्माण होतील, बगीचे, उपवन निर्माण होतील, यासाठी राजाने प्रयत्न करावे. आता हे अशा प्रकारे जे सेतू राजाने बांधलेले आहेत, त्या सेतूंच्या बाबतीत मत्स्य प्लव हरितपण्यानां सेतुषु राजा स्वाम्यम गच्छे. या बंधाऱ्यांच्या आसपास जो मोठा तलाव निर्माण झालेला आहे, त्या पाण्यातील मासे आणि इतर जलचर, प्लव म्हणजे नौका, नौकानयन इत्यादी व्यवसाय, हरितपण्य म्हणजे शेती किंवा गवत किंवा इतर काही वनस्पतीजन्य उत्पादने, या सगळ्यांच्या बाबतीत राजाला स्वामित्व आहे. म्हणजे या सगळ्या उत्पादनातून मिळणारा जे पैसे आहेत, जे धन आहे, ते राजाच्या खजिन्यात केले पाहिजे. म्हणजे हे सगळी सरकारी मालमत्ता आहे. पूर्वकृतान सेतुबंधादिकान रक्षे नवांश अभिप्रवर्तये. अशा प्रकारे सेतू बांधणे हे राजाला खजिना वाढवण्याचे एक आवश्यक साधन म्हणून उपयोगी पडणार आहे. म्हणून पूर्वी जे बांधलेले आहेत असे बंधारे, सेतू, तलाव, उपवने, पुण्यस्थाने या सगळ्यांचे रक्षण केले पाहिजे.
त्यासाठी जी डागडुजी करावी लागते, काळजी घ्यावी लागते, ती घेतली पाहिजे. शिवाय नवान च अभिप्रवर्तये, संधी आहे नवान अधिक च अधिक अभिप्रवर्तये. जे नवीन बांधण्याचे प्रकल्प आहेत त्यांना सुद्धा प्रोत्साहन दिले पाहिजे. नवान च अभिप्रवर्तये. येथे सुद्धा आपल्याला दिसतंय या परिच्छेदामध्ये बंधयेत, तुर्यात, गच्छेत आणि हा अभिप्रवर्तयेत, रक्षेत ही रूप आपल्याला सगळी विधिलिंग लकाराची दिसत आहेत. अभिप्रवर्तयेत मध्ये अभि अधिक प्र अधिक वृतवर्त धातू पहिल्या गणाचा आत्मनेपदी इथे निजंत आहे. त्याचं विधिलिंग प्रथम पुरुषाचे एकवचन. अशा प्रकारे सेतू आणि त्याच्या बाबतीतली कर्तव्य सांगितली आहेत. आता पशु वन विषयकानी कर्तव्यानी. पशु, प्राणी, वन म्हणजे अरण्य यांच्या बाबतीतली कर्तव्ये. अकृष्यायां भूमौ पशुभ्यः विवितानि प्रयच्छे. जी अशी जमीन आहे की जी लागवडीखाली नाही, जी खूप सुपीक नाहीये, अशी अकृष्य जिथे शेती केली जात नाही अशी जी ओसाड जमीन आहे तिथे पशुभ्यः पशूंसाठी विविध म्हणजे गायरान किंवा कुरण, गवताळ प्रदेश, विविध गवताळ प्रदेश निर्माण करावा आणि तो त्या पशूंना चरण्यासाठी द्यावा. प्रयच्छे. आता जसा आपण विचार केला की सरकारी उद्योगधंदे त्याला आपण पब्लिक सेक्टर इंडस्ट्री असं म्हणतो, तशी ही शेती जसं सांगितलं, सेतू वगैरे बांधणे हे सांगितलं, तसं पशु म्हणजे गायी गुरे हा सुद्धा एक त्या काळामध्ये सरकारचा हा उद्योग व्यवसाय असे आणि यापासून मिळणारे दूध दुभत्याचे उत्पादन त्यापासून खजिन्यात भर पडत असते. आणि म्हणून अशी जमीन ह्या कुरणांची लागवड केल्यामुळे ते पशूंना तिथे चरण्याची व्यवस्था होत असते. ग्रामांतरेषु च विविधं स्थापये. किंवा दोन गावांच्या मधली जमीन की जिचा वापर केला जात नाही शेतीसाठी अशा ठिकाणी ही कुरणे निर्माण करावी. आता या ग्रामांतरेषुच्या ऐवजी एक भयांतरेषु असा पाठ आहे दुसऱ्या काही ठिकाणी या ग्रंथामध्ये. तर जेथे धोका नाही अशा जमिनींमध्ये म्हणजे पशूंना जेथे धोका नाही अशा या जमिनीमध्ये ही कुरणे निर्माण करावी आणि अशा प्रकारे दूध दुभत्याचे उत्पादन वाढवता येईल. किंवा अर्थातच मेंढ्यांसारख्या पशु पालनातून लोकर इत्यादी उत्पादन मिळवता. अनुदके कूप सेतू बंधोत्सान स्थापये पुष्प फल वाटांश. ज्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था नाही, आपण पाहिलं की पाण्याचं नियोजन हे राज्याचं एक महत्वाचं कर्तव्य आहे. तर ज्या ठिकाणी हे नाहीये पाण्याची व्यवस्था त्या ठिकाणी विहिरी किंवा तलाव किंवा पाटबंधारे बांधून निर्माण केलेले तलाव या सगळ्यांनी पाण्याची व्यवस्था करावी. तळी बांधावी, तलाव बांधावे आणि तेथे पुष्प फल देणाऱ्या बागा निर्माण कराव्या, फलोद्यान निर्माण करावे, पुष्पोद्यान निर्माण करावे, उपवने तेथे निर्माण करावे आणि अशा प्रकारे त्या जमिनीतून सुद्धा उत्पादन कसे मिळू शकेल याची काळजी घ्यावी. तेन व्याल व्याधिभिः उपहतान पशुव्रजान रक्षे. तेन म्हणजे चोर, व्याल म्हणजे हिंस्र प्राणी, व्याधी म्हणजे साथीचे रोग यांचा आघात झाले होऊ नये यासाठी हे जे पशूंचे व्रज म्हणजे समूह आहे त्यांचे रक्षण करावे. म्हणजे अशा प्रकारे पशूंचे रक्षण करावे, कारण ही
उद्योगधंदा उत्पादन देणारा आहे, खजिन्यात भर घालणारा आहे आणि म्हणून त्या प्राण्यांचे हिंस्र या पशूंचे हिंस्र प्राण्यांपासून रक्षण करावे, गायी गुरांचे रक्षण करावे, चोरी होऊ नये याची काळजी घ्यावी आणि साथीचे रोग पसरू नयेत म्हणून या पशूंची काळजी घ्यावी. राजा अभयवनांनी कार्ये, राजाने अभयारण्य निर्माण करावी. आजच्या काळातही आपल्याला दिसतं की अभयारण्य आवश्यक आहे. प्रदिष्टाभयानाम अभयवनवासिनाम च मृग पशु पक्षी मत्स्यानाम बंधने हिंसायाम वा दंडम कार्ये. आता यांना अभय दिलेला आहे अशा अभयारण्यात राहणारे हे जे मृग म्हणजे हरिणी, पशु म्हणजे इतर प्राणी, पक्षी आणि मत्स्य म्हणजे मासे जलचर आहेत, यांना जर कोणी पकडलं किंवा त्यांना कोणी इजा केली किंवा त्यांचा वध केला, त्यांना मारलं, तर अशा लोकांना दंड करावा. म्हणजे अभयारण्यातल्या प्राण्यांना खरोखर अभय दिलेलं आहे, त्यांचे संरक्षण केलेलं आहे, हे आपल्याला इथे दिसून येतं. हा त्यामधला एक भाग आहे की जो आधुनिक काळात सुद्धा आपल्याला अतिशय आवश्यक असा ठरतो. दुसरा भाग त्यामध्ये असा आहे की त्या काळी ज्याप्रमाणे गोधन हे आपण म्हटलं की राजाच्या नियंत्रणातील एक उद्योग होता, जिथे दूध उत्पादन हा तो व्यवसाय राजाच्या नियंत्रणाखाली होता. आपण म्हटलं ज्याला पब्लिक सेक्टर इंडस्ट्री. तसा हा अधिक आणखीन एक व्यवसाय आहे की जिथे ज्याला आपण नॉन व्हेजिटेरियन फूड असं म्हणतो, की गव्हर्नमेंट सेक्टर नॉन व्हेजिटेरियन फूड इंडस्ट्री आहे आणि त्यामध्ये काही पशुपक्षी मासे जलचर हे राखून ठेवलेले आहेत आणि ते सरकारच्या नियंत्रणाखाली आहे. असा इथे आणखीन एक विभाग आपल्याला सांगता येतो. या परिच्छेदामध्ये सुद्धा बघा कार्यथे रूप विधिलिंग लकाराचं रूप आहे, क्रू धातूचा हा निजंत आहे, विधिलिंग प्रथम पुरुषाचे एकवचन. यानंतर सूत्र विषयक आणि कर्तव्यांनी. आता ही सूत्र विषयक कर्म म्हणजे वस्त्र उद्योग, गव्हर्नमेंट सेक्टर इंडस्ट्री, परंतु ही कशाची आहे? टेक्सटाईल इंडस्ट्री, वस्त्रोद्योग याविषयीची कर्तव्य. तर याचा जो प्रमुख अधिकारी आहे त्याला सूत्राध्यक्ष असं म्हटलं आहे. सूत्राध्यक्ष सूत्र, वर्म, वस्त्र, रज्जू, व्यवहार तज्जात पुरुषैहि कार्ये. या सूत्राध्यक्षाने सूत्र म्हणजे धागे, वर्म म्हणजे चिलखत किंवा कवच, वस्त्र म्हणजे कापड, रज्जू म्हणजे दोरखंड, या सगळ्याचे व्यवहार म्हणजे कारखाने चालवावे. आणि ते कसे? तर तज्जात पुरुषैहि, त्या त्या क्षेत्रातील कुशल कामगारांकडून, प्रशिक्षित कामगारांकडून हे कारखाने या सूत्राध्यक्षाने चालवावे. आता यामध्ये लागणारा कच्चा माल पूर्णा, वल्क, कार्पास, टूल. पूर्णा म्हणजे लोकर, वल्क म्हणजे झाडाची साल, कार्पास म्हणजे कापूस आणि टूल म्हणजे अंबाडी किंवा काटेसावर हा एक प्रकार. क्षण म्हणजे ताग, क्षौमाणी म्हणजे जवळ. म्हणजे अशा प्रकारे विविध वनस्पतींपासून मिळणारे धागे आणि त्या धाग्यांपासून तयार होणारी वस्त्र यांचा समावेश या उत्पादनांमध्ये आहे. आता हे वर्णन झाले कच्चा माल कोणता असतो त्याचे. यापासून सूत कातून घ्यायचे आहे, यापासून धागे तयार करायचे आहेत. हे धागे तयार करण्याचं काम कारखान्यामध्ये जे मजूर आहेत त्यांनी करायचं आहे.
शिवाय गावातले इतर कोणाकडून करून घ्यायचंय त्याचं वर्णन विधवा, न्यंगा, कन्या, प्रव्रजिता, वृद्ध राजदासीही करता येईल. विधवा ज्यांचे पती नाही, न्यंगा म्हणजे ज्या पंगू किंवा अपंग आहेत, कन्या म्हणजे ज्या प्रौढ अविवाहित आहेत, प्रव्रजिता म्हणजे ज्यांनी संन्यास घेतला आहे अशा महिला. म्हणजेच या महिला आपल्या कुटुंबाचे पालन करण्याची जबाबदारी स्वतः घेत आहेत आणि त्यांचे पालन पोषण करण्यास कोणीही पुरुष व्यक्ती त्यांच्या कुटुंबात नाही अशा या महिला आहेत. शिवाय वृद्ध राजदासी की ज्या पूर्वी राजदासी राजदरबारामध्ये दासी होत्या आणि त्या वृद्ध झाल्यामुळे निवृत्त झाल्यामुळे आता त्यांना वेतन मिळत नाही, त्यामुळे अशा महिलांना सुद्धा सूत कातण्याचे काम द्यावे, यांच्याकडून सूत कातून घ्यावे. आता या सगळ्या महिला जर कारखान्यामध्ये काम करायला येण्यास समर्थ नाहीत, परंतु त्या घरी काम करू शकतात आणि म्हणून या सूत्राध्यक्षाने आपल्या कारखान्यातील दासींना त्यांच्याकडे पाठवावे, त्यांच्या घरी पाठवावे आणि मोठ्या आदरपूर्वक त्यांच्याकडून हे काम करवून घ्यावे. म्हणजेच या दासींनी कच्चा माल या महिलांकडे नेऊन द्यायचा आहे आणि त्या कच्च्या मालापासून कातलेलं सूत म्हणजे तयार झालेला कच्चा माल घेऊन कारखान्यात यायचा आहे. आणि अशा प्रकारे या ज्या महिला आहेत, ज्या राजाच्या प्रजेचा एक भाग आहे, त्यांच्या पालन पोषणाचे, त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन सुद्धा इथे कौटिल्याने आपल्याला सांगितलेले आढळते. म्हणजे अधिकाधिक प्रजेला उत्पादन कार्यामध्ये लावणे आणि अर्थव्यवस्था मजबूत करणे हे कौटिल्याचे उद्दिष्ट आपल्याला इथे दिसून येत आहे. सूत्रशालां प्रत्युषसी भांड वेतन विनिमयम कार्ये. सूत्रशाला म्हणजे हा जो कारखाना आहे, वस्त्रोद्योग निर्मितीचा हा जो कारखाना आहे, त्यामध्ये प्रत्युषसी पहाटेच्या वेळेस भांड वेतन विनिमय करावा. भांड म्हणजे हा जो कच्चा माल देणे आणि पक्का माल घेणे हा, आणि वेतन त्या बदल्यात जे काही वेतन द्यायचं आहे, मोबदला द्यायचा आहे, याचा विनिमय ही जी देवघेव आहे ती पहाटेच्या वेळीच करावी. याचं कारण असं आहे की कच्चा माल पहाटेच्या वेळेस जर पोहोचवण्यात आला तर अख्खा दिवस त्यांना ते काम करण्यासाठी वेळ मिळू शकतो आणि म्हणून पहाटेच्या वेळी हा विनिमय ही देवघेव करावी. सूत्र परीक्षा मात्र हा प्रदीप हा जो वस्त्रोद्योग आहे त्याला सर्वात जास्त धोका कशापासून असेल तर आग लागणे. हा आग लागण्याचा धोका ओळखून कौटिल्याने सूचना केली आहे की या सूत्रशाळेमध्ये दिवा वापरण्यास परवानगी आहे, फक्त सूत कसे आहे याची परीक्षा करण्यापुरता तेवढ्या कालावधी पुरताच दिवा वापरला जावा आणि म्हणजे या सूत्रशाळेचे आग लागण्यापासून संरक्षण व्हावे. स्त्रिया मुखसंदर्शने अन्य कार्य संभाषणायां वेतन कालातिपातने अकृतकर्म वेतन प्रदाने च दंडः. आणि अशा प्रकारे जर सूत्राध्यक्षाने या महिलांचे चेहरा पाहणे किंवा अन्य काही गप्पा गोष्टी करणे असा काही गुन्हा केला किंवा वेतन त्यांना योग्य वेळेवर दिले नाही किंवा न केलेल्या कामाचेही वेतन त्यांना दिले, तर अशा प्रकारे जर कुठलाही गुन्हा सूत्राध्यक्षाने केला तर त्याला दंड करण्यात यावा. अशा प्रकारे सरकारी उद्योगधंद्यांमध्ये नेहमी अधिकाधिक चांगले उत्पादन व्हावे आणि अर्थव्यवस्था मजबूत व्हावी, राजाचा खजिना वाढावा असा विचार कौटिल्याने केलेला आढळतो. या उतार्यात सुद्धा
कर्तयेत हे रूप आपल्याला विधिलिंग नकाराचं कर्तधातू 10व्या गणाचा परस्मैपदी विधिलिंग प्रथम पुरुषाचे एक वचन प्रत्युषसी प्रत्युष सकारांत स्त्रीलिंगी शब्दाचे सप्तमीचे एक वचन संदर्शनी अधिक अन्य कार्य हा संधी अच्या ऐवजी इथे अवग्रह आला आहे.